रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 5. कर्मसन्यास योग. भाग 2. युक्तः कर्म फलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम्. अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. निष्काम कर्मयोगी माणूस कर्मफल ईश्वराला अर्पण करून अखंड शांती प्राप्त करतो आणि सकामी पुरुष मात्र फलाच्या ठिकाणी आसक्त होऊन वासनेने बांधला जातो. तरी आत्मयोगे आथिला जो कर्मफळांशी विटला तो घर रिघोनी वरिला शांती जगी. येरू कर्मबंधे किरीटी अभिलाषाची या गाठी कळा असला खुंटी फळभोगाच्या. तरी या जगात आत्मज्ञानाने जो संपन्न झाला आहे, ज्याला कर्मफलाचा वीट आला आहे, त्याच्या घरात येऊन शांती त्याला वरते. यापेक्षा दुसरा जो कर्मे करणारा तो इच्छेच्या दाव्याने फळाच्या खुंट्याला कर्मबंधाने बांधला जातो. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी. नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन् कारयन्. ज्याची इंद्रिये आणि मन वश झालेली आहेत असा देहधारी आत्मज्ञानी पुरुष 9 दारे असलेल्या या शरीरात संपूर्ण कर्मांचा विवेकी मनाने त्याग करून निस्संदेह बनून न करता किंवा करविता सत चित आनंद रूप परमेश्वराशी एकरूप होऊन राहतो. जैसा फळाची हावे तैसे कर्म करी आघवे. मग न कीजेची येणे भावे उपेक्षी जो. तो जयाकडे वासू पाहे ते उती सुखाची सृष्टी होये. तो म्हणे तेथ राहे महाबोधू. नवद्वार देही तो अस तूची परी नाही. करी तूची न करी काही फलत्यागी. फलाच्या इच्छेप्रमाणे कर्माचे आचरण करणाऱ्याप्रमाणे तोही सर्व कर्मे करतो, परंतु त्या कर्माचा मी करता नाही हे जाणून तो त्या कर्माची उपेक्षा करतो. तो ज्या मार्गाकडे बघेल तेथे सृष्टीतील सत्य शिव सुंदरतेचे त्याला दर्शन होऊ लागते. तो म्हणेल तेथे ब्रह्मज्ञान प्रकट होत असते. तो 9 द्वारांच्या देहात राहून देखील त्याचे देहाशी तादात्म्य नसते. तो सर्व कर्मे करतो, परंतु त्याला फलाची इच्छा नसल्यामुळे तो काहीच करत नाही. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः. न कर्मफल संयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. परमात्मा भूतमात्रांचे कर्तेपण निर्माण करत नाही. तो कर्मेही उत्पन्न करत नाही व त्यांचा कर्मफलांशी संयोगही उत्पन्न करत नाही. तो स्वरूपतः काहीच करत नसला तरी त्याचा स्वभाव म्हणजे उपाधिभूत असलेली प्रकृतीच सर्व कार्य करत असते. जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू. परी तो चिरची विस्तारू त्रिभुवनाचा. आणि करता ऐसे म्हणिपे तरी कवणे कर्मी न शिंपे. जे हातू पावो न लिंपे उदास वृत्तीचा. योग निद्रा तरी न मोडे अकर्तेपणा सळू न पडे. परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले. जगाच्या जीवी आहे तरी कवणाचा कही नोहे. जगची हे होय जाये तो शुद्धीहीनेने. सूक्ष्म विचार केला तर तो सर्वेश्वर वस्तुतः काहीच न करणारा आहे, परंतु मायेच्या उपाधीचा आरोप त्यावर केला म्हणजे संपूर्ण त्रिभुवनाचा विस्तार तोच करतो असे दिसून येते. सर्वेश्वरास त्रैलोक्याचा कर्ता म्हणावे तर कोणत्याही कर्माने तो लिप्त होत नाही, कारण तो उदासीन असल्यामुळे त्याच्या हातापायांस कशाचाही संसर्ग होत नाही. त्याची स्वरूप स्थिती कधीच मोडत नाही. त्याच्या अकर्तेपणालाही कधीही विरोध निर्माण होत नाही. तरी पण तो पंचमहाभूतांचे समुदाय उत्तम प्रकारे निर्माण करतो. तो परमात्मा विश्वातील सर्व प्राणी मात्रांना व्यापून असतो, परंतु कधीही कोणाची आसक्ती धरीत नाही. हे विश्व उत्पन्न होते आणि नाहीसे होते याची त्याला
वार्ताही नसते. नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. परमात्मा कोणाचेही पाप अथवा पुण्य घेत नाही, परंतु अज्ञानाने ज्ञान झाकले गेलेले असते. त्यामुळे अज्ञानी जीव मोहित होत असतात. पाप पुण्य अशेषे पासीची असतू न देखे आणि साक्षीही होऊ न ठके एरी गोठी कायसी. पै मूर्तीचे निमेळे तो मूर्तची होऊनी खेळे परी अमूर्तपण न मिळे दाधुलयाचे तो सृजी पाळी संहरी ऐसे बोलती जे चराचरी ते अज्ञान गा अवधारी पंडू कुमरा. प्राणीमात्रांकडून होणारी सर्व पाप पुण्य ही सर्व त्याच्या जवळ असून देखील तो त्यांना जाणत नाही. एवढेच काय, तो त्यांचा साक्षी देखील होऊन राहत नाही. मग इतर गोष्टींबद्दल काय बोलावे. तो परमात्मा देहाच्या संगतीने साकार होतो आणि अनेक प्रकारचा लीलाविलास करतो, परंतु त्या ईश्वराचा निराकारपणा थोडाही मलिन होत नाही. हे अर्जुना, तो परमात्मा जगाला उत्पन्न करतो, जगाचे पालन करतो आणि जगाचा नाश करतो. त्याच्या कर्तृत्वाविषयी जे बोलले जाते ते केवळ अज्ञान होय, हे तू लक्षात ठेव. ज्ञानेन तु तदज्ञानम् येषां नाशितमात्मनः तेषामादित्यवत् ज्ञानं प्रकाशयति तत्परम्. ज्याचे ते अज्ञान आत्मज्ञानाने नष्ट झाले आहे, त्याचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे त्या स्वतः सिद्ध सतचित आनंदघन परमात्म्याचा अनुभव घेऊ लागते. ते अज्ञान जै समूळ तुटे तै भ्रांतीचे मसैरे फिटे मग कर्तृत्व प्रगटे ईश्वराचे. एथ ईश्वरू एक करता ऐसे मानले जरी चित्ता तरी तोची मी हे स्वभावता आदीची आहे. ऐसेनी विवेके उदो चित्ती तयासी भेदू कैचा त्रिजगती देखे आपुलिया प्रतीती जगची मुक्त. जैशी पूर्व दिशेच्या रावळी उदया येताची सूर्य दिवाळी की एरी ही दिशा तिची काळी काळीमा नाही. जेव्हा ते अज्ञान पूर्णपणे नाहीसे होते तेव्हा विश्वभ्रमाची काजळी दूर होते. असे झाले म्हणजे परमेश्वराचे अकर्तेपण स्पष्टपणे समजू लागते. आता ईश्वर अकर्ता आहे हे जर चित्ताला पटले तर पूर्वीपासून स्वभावता तो ईश्वर मीच आहे असा अभेदाचा अनुभव येतो. अशा विवेकाचा उदय ज्याच्या चित्तात होतो त्याला त्रैलोक्यात भेद कसा बरे दिसू शकेल. तो आपल्या अनुभवाने संपूर्ण जगच मुक्त आहे असे पाहतो. ज्याप्रमाणे पूर्व दिशेच्या रावळी सूर्य उदय पावताच प्रकाशाची दिवाळी सुरू होते आणि इतर दिशांतील अंधकारही नाहीसा होतो. तद्बुद्ध्यस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणः गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषः. ज्यांची बुद्धी परमात्म्याशी तद्रूप झाली आहे, मन तदाकार झाले आहे, त्या सतचित आनंद स्वरूप परमात्म्याशी जे सदैव ऐक्यभावने स्थित आहेत आणि ज्ञानाने ज्यांचे सर्व प्रकारचे दोष नाहीसे झाले आहेत, असे जे तत्परायण त्यांना पुन्हा जन्म मरण प्राप्त होत नाही, ते मोक्षाला प्राप्त होतात. बुद्धी निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अर्निशी. ऐसे व्यापक ज्ञान भले जयाची या हृदयागी वसिता आले तयाची समता दृष्टी बोले विशेषू काही. एक आपण पाची जैसे ते देखती विश्व तैसे हे बोलणे कायसे नवलू येथ. परी दैव जैसे कवतिके काहीची दैन्य न देखे का विवेकू हा नोळखे भ्रांती ते जेवी. ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्य न देखे स्वप्नी अमृतनायके कानी मृत्यू कथा. हे असो संतापू कैसा चंद्र न स्मरे जैसा
भूती भेदू नेणती तैसा ज्ञानी येते. ज्याच्या बुद्धीचा निश्चय आत्मज्ञानासंबंधी आहे आणि जो आपणास ब्रह्मरूप मानू लागतो, तसेच रात्रंदिवस ब्रह्मपरायण होऊन आपली ब्रह्मस्थिती पूर्णपणे राखतो, असे सर्वव्यापक श्रेष्ठ ज्ञान ज्याच्या हृदयात शोध करीत आले आहे, त्याची सर्व विश्वासंबंधी समतादृष्टी शब्दाने विशेष काय वर्णन करावी. ते जसे आपणास ब्रह्मरूप मानतात, त्याचप्रमाणे विश्व देखील ब्रह्मरूप आहे असे जाणतात. हे येथे सांगण्यात मोठे नवल ते काय. परंतु भाग्य जसे कौतुकाने देखील दारिद्र्याकडे पाहत नाही, किंवा विवेक हा ज्याप्रमाणे भ्रांतीला जाणत नाही, अथवा सूर्य जसा स्वप्नात देखील अंधकाराचे स्वरूप पाहत नाही, किंवा अमृत हे कधी कानाने मृत्यूची वार्ता ऐकत नाही, तसा ज्ञानी पुरुष जीवनात कसलाही भेद जाणत नाही. असो, आता आणखी एक दृष्टांत सांगतो. उष्णता ही कशी असते याचे स्मरण चंद्राला कधी होत नाही, त्याप्रमाणे ते आत्मज्ञानी सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेद पाहत नाहीत. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव श्वपाके च पंडिता समदर्शिनः. आत्मज्ञानी पंडित हे विद्या व विनययुक्त ब्राह्मण, तसेच गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ ह्या सर्वांमध्ये समदृष्टी ठेवणारे असतात. मग हा मशकू, हा गजू, की हा श्वपचू, हा द्विजू, पैल इतरू, हा आत्मजू, हे उरले के ना तरी, हे धेनू, हे श्वान, एक गुरु एक हीन, हे असो कैचे स्वप्न जागतया. एथ भेदू तरी की देखावा, जरी अहंभाव उरला होवावा, तो आधीची नाही आघवा, आता विषमुकाई. मग हे चिलट आहे आणि हा हत्ती आहे, किंवा हा चांडाळ आहे आणि हा ब्राह्मण आहे, अथवा हा आपला मुलगा आणि पलीकडचा परका, असा भेद कसा बरे राहील. किंवा ही गाय आहे, हा कुत्रा आहे, अथवा एक थोर आहे आणि एक नीच आहे, असा तरी भेद कसा राहील. सारांश, जागे झालेल्या माणसास स्वप्न कसे बरे पडणार. आणि अंतःकरणात अहंकार असेल तर विश्वात अनेक प्रकारचे भेद दिसतात, परंतु तो अहंकारच पूर्ण नाहीसा झाला असेल तर कोणत्याच प्रकारचे भेद दिसणार नाहीत. इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थितः. ज्यांच्या अंतःकरणात समता स्थित आहे ते ह्या वर्तमान अवस्थेत जीवनमुक्त झाले आहेत, कारण सतचित आनंद स्वरूप परमात्मा निर्दोष व सम आहे, म्हणून ते सतचित आनंद परमात्म्यातच स्थित आहेत. म्हणून सर्वत्र सदा सम, ते आपणची अद्वय ब्रह्म. हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे, जी विषय संगू न सांडिता, इंद्रिया ते न दंडिता, परिभोगिली निसंगता कामने वीण. जी लोकांचे निआधारे, लौकिकेची व्यापारे, परी सांडिले निदसुरे लौकिकू हे. जैसा जना माझी खेचरू, अस तूची जना नोहे गोचरू, तैसा शरीरी परिसंसारू नोळखे तयांते. हे असो पवनाचे निमेळे, जैसे जळीची जळ लोळे, ते आणिके म्हणती वेगळे कल्लोळ हे. तैसे नामरूप तयाचे, एरवी ब्रह्मची तोसाचे, मन साम्या आले जयाचे सर्वत्र गा. ऐसेनी समदृष्टी जो होये, तया पुरुषा लक्षण ही आहे. अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे अच्युत म्हणे. म्हणून सर्व ठिकाणी सर्व काळ सम असणारे ते अद्वय ब्रह्म आपणच आहोत. हे समदृष्टीचे पूर्ण वर्म होय. ज्यांनी विषयाचा संबंध न सोडता, इंद्रियाचे दमन न करता वासने वाचून निसंगता भोगली, ते लोक रूढीप्रमाणे वागतात
आपल्या उदरनिर्वाहासाठी लौकिक व्यवहार करतात. परंतु सामान्य लोकांच्या मनात ब्रह्मविषयक जे अज्ञान असेल त्याचा त्यांनी त्याग केलेला असतो. ज्याप्रमाणे पिशाच जगात वावरत असतानाही जगाला दिसत नाही, त्याप्रमाणे समदृष्टी असलेला आत्मज्ञानी असून देखील जग त्याला ओळखत नाही. हे असो. वास्तविक पाहता वाऱ्यामुळे पाण्यावरच पाणी लाट रूपाने खेळत असते, परंतु सामान्य लोक या लाटा पाण्यापेक्षा वेगळ्या आहेत असे म्हणतात. त्याप्रमाणे त्यांचे शरीर आणि नाव जगाप्रमाणे असले तरी देखील ते साक्षात ब्रह्मरूप आहेत आणि त्यांचे मन सर्व ठिकाणी साम्यप्रत आलेले असते. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, अशी ज्यांची विश्वात्मक समदृष्टी झालेली असते त्या पुरुषाचे लक्षण तुला संक्षेपाने सांगतो, तरी तू ऐक. न प्रहर्षेत प्रियं प्राप्य, नो द्विजेत प्राप्य चा प्रियं, स्थिरबुद्धिर्सम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः. जो प्रिय वस्तू प्राप्त झाली असता हर्ष पावत नाही आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता उद्वेग मानत नाही, असा स्थिर बुद्धीचा संशयरहित ब्रह्मवेत्ता पुरुष सतचित्त आनंदरूप परमेश्वराच्या ठिकाणी ऐक्यभावाने सदैव स्थित असतो. तरी मृगजळाचेनी पुरे, जैसे न लोटीचे का गिरीवरे, तैसा शुभाशुभी न विकरे, पातलिया जो तोची तो निरुता, समदृष्टी तत्वता, हरी म्हणे पंडुसुता, तोची ब्रह्म. ज्याप्रमाणे मृगजळाच्या पुराने डोंगर वाहून जात नाही, त्याप्रमाणे जो प्रिय अथवा अप्रिय गोष्ट प्राप्त झाली असता तिच्यापासून विकार पावत नाही. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, तोच खरा समदृष्टीचा पुरुष होय आणि तोच ब्रह्माशी एकरूप झालेला आहे. बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनियत सुखम, स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. बाह्य विषयांमध्ये ज्याचे अंतःकरण आसक्त झालेले नाही, तो स्वतःच्या अंतःकरणात आनंदाची प्राप्ती करून घेतो. नंतर तो सदचित आनंद स्वरूप परब्रह्माशी समरस होऊन अखंड आनंदाचा अनुभव घेतो. जया आपण पे सांडुनी काही, इंद्रियग्रामावरी येणेची नाही, तो विषय न सेवी हे काही, विचित्र येथ सहजे स्वसुखाचेनी अपारे, सुरवाडलेनी अंतरे, रचिला म्हणूनी बाहिरे पाऊल न घाली. सांगे कुमुद दळाचेनी ताटे, जो जेविला चंद्रकिरणे चोखटे, तो चकोरू काही वाळुवंटे, चुंबी तू असे, तैसे आत्मसुख उपाईले, जयासी आपण पेची फावले, तया विषयो सहज सांडवले, म्हणो काही. एरवी तरी कौतुके, विचारुनी पाहे पानिके, या विषयाचे नि सुखे, जगविती कवण. तो आत्मस्वरूपाच्या आनंदाला सोडून कधीही इंद्रियांच्या अधीन होत नाही. त्याने विषयांचे सेवन केले नाही, यात आश्चर्य ते कोणते? आत्मानंदाच्या तृप्तीने त्याचे अंतःकरण स्वाभाविकच परिपूर्ण संतुष्ट असते, म्हणून त्याची पावले विषय सुखांकडे वळत नाहीत. जो कमलपत्राच्या ताटामध्ये शुद्ध शीतल चंद्रकिरणांचे सेवन करतो, तो चकोर पक्षी वाळवंटातील वाळूचे खडे चोखीत बसेल काय? त्याप्रमाणे ज्याला स्वतःच आपल्या ठिकाणी आत्मानंद प्राप्त झाला, त्याच्याकडून विषयांचा त्याग सहजच घडतो. हे काय सांगावयास पाहिजे काय? एरवी सहज कौतुकाने थोडा विचार करून पहा की या विषयाच्या सुखाने कोण बरे फसतात. ये हि संस्पर्शजा भोगा, दुःखयो नययेवते, आद्यंतवंत कौन्तेय, न तेषु रमते बुधः. कारण हे कुंतीनंदना, विषय आणि इंद्रिये यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे भोग हे दुःखाला कारण होतात. ते भोग निर्माण होतात आणि नाहीसे होतात, म्हणून ज्ञानी पुरुष त्या भोगांमध्ये रममाण होत नाहीत. जिही आपण पे नाही देखिले, तेची इही इंद्रियार्थी रंजले,
जैसे रंकू का आळू कैले तुषा ते सेवी, ना तरी मृगे तृषा पीडिते संभ्रमे विसरोनी जळाते, मग तोय बुद्धी बरडिते ठाकुनी येती, तैसे आपण पे नाही दिठे जयांते स्वसुखाचे सदा खरांटे, तयासीची विषय हे गोमटे आवडती, एरवी विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिखे नोहे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी, सांगे वात वर्षात पुधरे ऐसे अभ्रश्छायाची जरी सरे, तरी त्रिमाळिके धवळारे करावी का, म्हणून विषय सुख जे बोलिजे ते नेणता गावाया जल्पिजे, जैसे महुर का म्हणिजे विषकंदा ते, ना तरी भौमा नाम मंगळू रोहिणी ते म्हणती जळू, तैसा सुख प्रवादू बरळू विषयी कुहा, हे असो आघवी बोली सांग पा सर्पफणीची सावली, ते शीतल होईल केतुली मूषकासी, जैसा आमिष कवळू पांडवा मीनू न सेवी तवची बरवा, तैसा विषय सांगू आघवा निभ्रांत जाणे, हे विरक्तांची ये दिठी जै न्याहाळी जे किरीटी, तै पांडुरोगाची पुष्टी सारिखे दिसे, म्हणून विषय भोगी जे सुख ते सांत्यंतची जाण दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे, ते अंतर नेणती बापुडे म्हणून अगत्य सेवणे घडे, सांगे पियुषकीचे किडे काय चळसी घेती, तया दुःखियान दुःखची जिवार, ते विषय कर्दमीचे दरदूर, ते भोग जळीचे जळचर सांडिती केवी, आणि दुःख योनी जिया आती तिया निरर्थका तरी नव्हती, जरी विषयांवरी विरक्ती धरिती जीव, ना तरी गर्भवासादी संकट का जन्ममरणीचे कष्ट, हे विसावे विण वाट व्हावी कवणे, जरी विषयी विषयो सांडिजेल तरी महादोषी के वसिजेल, आणि संसारू हा शब्दू नव्हेल लटिका जगी, म्हणून अविद्या जात नाथिले ते तिही चिसाच दाविले, जिही सुख बुद्धी घेतले विषय दुःख, या कारणे गा सुभटा हा विचारिता विषय ओखटा, तू झणे कै या वाटा विसरोनी जाशी, पै या ते विरक्त पुरुष तेजिती का जैसे विष, निराशा तया दुःख दाविले नावडे, ज्यांनी आपल्या आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला नाही ते इंद्रियाकडून प्राप्त होणाऱ्या विषयांत रंगून जातात, ज्याप्रमाणे भूक लागलेला दरिद्री मनुष्य कोंडा देखील खातो, किंवा तहानेने व्याकुळ झालेली हरणे भ्रमामुळे खऱ्या पाण्याला विसरून जातात आणि मृगजळाला पाणी समजून माळ रानावर धावत येऊन पोहोचतात, त्याप्रमाणे ज्यांना आत्मस्वरूप पाहण्याची दृष्टी नसते आणि ज्याला स्वरूप आनंदाची सदैव कमतरता असते, त्यांना हे विषय सुख रूप वाटतात, एरवी विषयांमध्ये सुख आहे असे बोलणे देखील योग्य नाही, विजेच्या चमकण्याने जगात उजाडत नाही, कारण ते चमकणे क्षणिक आहे, तसेच विषयही विनाशी आणि क्षणिक आहेत, सांग बरे वारा पाऊस ऊन यांच्यापासून रक्षण करण्याचे काम ढगाच्या सावलीने होत असेल तर 3 मजल्यांची चुनी गच्ची घरे का बरे बांधावीत, विषयांचे स्वरूप न कळाल्यामुळे विषयांत सुख आहे असे व्यर्थ बोलले जाते, म्हणून का विषाच्या कंदाला मधुर म्हणावे, भूमिपुत्र हा सर्व ग्रहांत दुष्ट असतो तरी पण त्याला मंगळ असे म्हणतात, किंवा मृगजळालाच जळ असे म्हणतात, त्याप्रमाणे विषयापासून मिळणाऱ्या अनुभवाला सुख असे म्हणणे व्यर्थ आहे, हे सर्व बोलणे राहू दे, असे सांग की नागाच्या फणीची छाया उंदराला कितपत शीतल होऊ शकेल, जोपर्यंत गळाला लावलेल्या मांसाच्या तुकड्यास मासा तोंड लावित नाही तोपर्यंत तो ठीक असतो, त्याप्रमाणे सर्व विषयांशी आपला संबंध येत नाही तोपर्यंतच बरे, हे पांडवा तू निसंशय समजून घे, विरक्त पुरुषाच्या दृष्टीने हे विषय सुख जेव्हा
पाहिले जाते तेव्हा पंडुरोगात येणाऱ्या लठ्ठपणासारखे वरून चांगले पण आतून घातक असे दिसू लागते. म्हणून विषयभोगांत जे सुख मानले जाते ते प्रारंभापासून शेवटपर्यंत दुःखदायक आहे. परंतु अज्ञानी लोक काय करणार? सवयीमुळे त्यांना विषय सेवन केल्याशिवाय चालत नाही. ते बिचारे अज्ञानी विषयांच्या आतले दुःख स्वरूप जाणत नाहीत. म्हणून त्यांच्या हातून अवश्यही विषय सेवन घडत असते. पुवाच्या चिखलात राहणाऱ्या किड्यांना त्या घाणीची कधी किळस येते काय? त्या दुःखी लोकांचे दुःख हेच जीवन बनलेले असते. कारण ते विषयरूपी चिखलात राहणारे बेडूक असतात, भोगरूपी पाण्यातील जलचर असतात. तर मग ते विषयांचे सेवन कसे बरे सोडतील? जर विषयांच्या ठिकाणी जीव मात्र हे विरक्ती धारण करतील तर मग जेवढ्या म्हणून दुःखदायक योनी आहेत तेवढ्या व्यर्थ होणार नाहीत का? अथवा गर्भवासात होणारी दुःखे, जन्ममरणाचे कष्ट हा मार्ग अविश्रांतपणे कोणी बरे चालावा? जर विषयासक्त लोकांनी विषयभोग सोडले तर मग महापातकांनी कोठे बरे राहावे? आणि मग संसार हा शब्द जगामध्ये खोटा ठरणार नाही का? म्हणून जे विषयांच्या भोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखाला सुख मानतात ते लटके असे जे सर्व अज्ञान ते खरे आहे असे सर्वांना भासवितात. म्हणून हे अर्जुना, या विषयांचा सूक्ष्म विचार केला तर हे विषय फार वाईट आहेत असे दिसते. म्हणून तू चुकून सुद्धा त्या मार्गाला जाऊ नकोस. कारण विरक्त पुरुष हे विषय सुखांना विषाप्रमाणे मानून त्यांचा त्याग करतात. हे निरीश्च असल्यामुळे विषयांनी दाखवलेले सुखरूपी दुःख त्यांना आवडत नसते.